किती करायचं हिंदू स्मशानभूमीच नाही गावाला. तिथं नाही, तिथं काय बांधकाम नाही, तिथं काय सोय नाही, काहीच नाही. बांधकाम केलेलं मध्ये ते हे नाही आपलं ही म्हणतात नाहीच, तुम्ही म्हणताय आहे आहे ना? तिथं. फक्त आता ऍक्च्युली रस्त्यामुळे अडचण होती, चिखल होता. आम्ही जाऊन तिकडं वड्याकडे जातो. थोडीच अडचण आहे की रस्ता चिखलात हे अवघड आहे. तरी आमच्या आजीला पण तिथं जाळलो आम्ही. आमचं शेत नाही तिथं जातो, ते जागाच आहे समजा जाळण्यासाठी. त्याच्यावरी एक जागा आहे, तिथं सगळेजण जातात. तिथं रस्ता नाही. आम्ही पाठपुरावा केले स्मशानभूमीसाठी. कसा नाही पाठपुरावा म्हणणं हे केला? चुकीचं आहे. विरोधक मुद्दाम जाणीवपूर्वक ते त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. एक तर लेडी सरपंच आहे. स्मशानभूमी कुठं आहे ते आपण तिथे जाणार आहेत. नेमकं स्मशानभूमी कुठं आहे काय आपण थेट तिथे जाणार आहे. तिकडे रस्ता दिसतोय स्मशानभूमी जाण्यासाठी. दूध का दूध पाणी का पाणी. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडतं तुम्हाला सतत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यात 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमच्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता उमरगा तालुक्यातल्या चिंचोली भुयार या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि ह्या गावकऱ्यांचं मोठा प्रश्न आहे की ह्यांच्या गावाला जे आहे ते हिंदू स्मशानभूमी नाही आहे, असं ह्या गावकऱ्याचा प्रश्न आहे. आणि आपण तिथे जाणार आहेत. जे संबंधित व्यक्ती आहेत ज्यांनी अर्ज केलेला आहे की मला जाळण्यासाठी जे आहे ते हिंदू स्मशानभूमीमध्ये मला जाळण्यात यावं, अशा पद्धतीचं जे आहे ते त्यांनी अर्ज केलेला आहे. नेमकं प्रकरण काय आहे, सरपंच कोण आहेत, आपण थेट त्यांच्याशी त्यांच्या गावामध्ये जाणार आहे. तिकडे गाव लागतंय, आपण थेट त्यांच्यापाशी जाऊया. भुयार चिंचोली या ठिकाणी इथं पोहोचलेलो आहे मी. आणि इथं जे आहे ते यांचा विषय असा आहे की ह्यांना स्मशानभूमी नाही आहे या गावासाठी. नेमकं काय प्रकार आहे प्रकरणाच्या, हिंदू स्मशानभूमी नाही असं त्यांचं म्हणणं आहे. असं त्यांनी अर्ज पण दिलेला आहे. नेमक्याचा प्रकार काय आहे काय नाही ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. आणि प्रकरणाची दुसरी बाजू, दूध का दूध पाणी का पाणी, मी पण तुम्हाला ती दाखवणार आहे. तर आपल्यासोबत आहेत ज्यांनी संबंधित गावकरी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घ्या. काय नाव तुमचं? संजय नामदेव गायकवाड. हे तुम्ही अर्ज दिला होता, नेमकं कशा पद्धतीचा अर्ज होता आणि काय आहेत मागण्या तुमच्या? मला स्मशानभूमीतच जाळायचं व अंत्यविधी करायचं. हिंदू स्मशानभूमी हिंदू स्मशानभूमी तुमच्या गावामध्ये नाहीये? नाही. नाही अच्छा, पहिलं होते का? नाही, व्हिडिओ आहे की माझ्याकडे. अच्छा, व्हिडिओ दाखवतो. नाही व्हिडिओ पुन्हा दाखवा. आधी मला सांगा, ही जी स्मशानभूमी नाहीये तुमच्या गावामध्ये, बरोबर? नाही, हे तुमच्या एकट्याचीच मागणी आहे का पूर्ण गावकऱ्याची मागणी? गावकरी महाग असू अगर नसू, गावकरी लोक कोणाच्या दबावावर जर म्हणत नसतील तर माझा स्वतःचा मत आहे, मला हिंदू स्मशानभूमीच अंत्यविधी करायचं. अच्छा, ती नाहीच आहे. नाहीये? नाही. आज पस्तूर मग इथं अंत्यविधी कशी केली जातात? असं ही काय दाखवतो व्हिडिओ कसं केले, शेतावानी केलेलं दाखवतो तुम्हाला. बघा ह्यांच्या पण आहे, शेतात अंत्यविधी करतायत म्हणजे आपल्याला त्यांनी व्हिडिओ दाखवणार आहेत. इकडे कॅमेरा, इकडे व्हिडिओ दाखवा, इकडे दाखवा त्यांचा व्हिडिओ दाखवा. बघा बघा ही व्हिडिओ, ह्याचं जे आहे ते स्मशानभूमीमध्ये आपलं स्मशानभूमी नसल्यामुळे शेतात अंत्यविधी करता येते. मी बोललेलंच आहे त्यामध्ये. अच्छा, त्यांनी बोललेलं पण आहे त्याच्यामध्ये. अच्छा ठीक आहे. बघा बरं ते बंद करा. शेवट करू द्या, थोडाच वेळ आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत बघू द्या कुठे ठेवते. अच्छा, त्यांचा व्हिडिओ चालू आहे ते. आणि त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की शेतामध्ये जे आहे ते अंत्यविधी करतायत त्यांनी. कुणाचा अंत्यविधी आहे? जसं शेत आहे त्यांनी शेतात करते. अच्छा, बघा व्हिडिओ संपलेला आहे. तर नेमकं मागणी काय तुमची, मुख्य मागणी काय? मुख्य मागणी काय, स्मशानभूमीतच अंत्यविधी करायचं. हिंदू स्मशानभूमीच नाही गावाला. अच्छा, माझ्या स्वतःसाठी शेवट कोण लोक दबावाखाली जर नाही म्हणत असतील तर मी एकटा अंत्यविधी माझी तिथंच हो. अच्छा, आता नाहीयेच का स्मशानभूमी? आता नाही. अच्छा, मी जाऊन बघू शकतोय? बघू शकतो का मी? कोण बघू शकतो? शकतो, अच्छा, बघू शकतो. अच्छा, बघा ह्यांचं म्हणणं असं आहे की स्मशानभूमीच नाहीये त्यांच्या गावामध्ये, असं यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत गावकरी आहेत. काय नाव मामा? नेताजी गोपाळराव गायकवाड. काय म्हणते ती स्मशानभूमी नाही म्हणते गाव? नाही, शेतातच जाळतो. शेतात जाळतो? अच्छा, पहिल्यापासूनच नाहीये का आता? होती तिथं नाही, तिथं काय बांधकाम नाही, तिथं काय सोय नाही, काहीच नाही. समजा शेतात जाळतो. गाव समजा विचारा, शेतातच जाळतो. मग तुम्ही सरपंच, उपसरपंच त्यांना कोणाला मागणी केली का नाही? काय करू की मागणी? काय म्हणलं? तहसीलदार येऊन गेलं ते अंत्यविधीच्या टायमाला, पावसाळ्याच्या टायमात येऊन त्यानं बघून गेलं काय होणार देऊ म्हणलं, स्मशानभूमी बांधून देऊ म्हणलं. अच्छा, बघा यांची जी मागणी आहे त्यांची स्मशानभूमी बांधून देऊ असं यांनी तहसीलदार आले होते पण यांना सांगितलं पावसाळ्याच्या टायमिंग मध्ये. इकडे गावकरी आहेत आपल्या सोबत, इकडे जाणार आहेत आपण. इकडे कोण बोलतंय का बघूया, या इकडे दाखवा कॅमेरा. काय मामा काय ना? सत्यवान सुरू बरं, काय म्हणते ती स्मशानभूमी नाही मग तुमच्या गावात? नाही.
नाही म्हणजे हाय बांधकाम केलेलं मध्ये ते हे नाही आपलं ही म्हणतात नाहीच, तुम्ही म्हणताय हाय, नेमकं काय सापळा नाही भिताड आहे ते असकडनं आहे का बरं स्मशानभूमी? हाय परत तिथं कोण जात नाही जाळाला वाटच नाही त्याला वाट नाहीये. आता मागणी काय तुमची? काय समजे भूमीचीच नाही दुसरं काय. बघा हे गावकरी सहित आहेत आपल्यासोबत. गावकरी म्हणतायत की स्मशानभूमी आहे पण तिथं जाण्यासाठी म्हणजे जाण्यासाठी रस्ता नाहीये. तर आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. काय नाव तुमचं मामा? बोलताय का नाही? काय नाव तुमचं? ऐकू येत नाही. बरं ठीक आहे, ऐकू येत नाही ह्यांना. इकडे जाऊया आपण. इकडे कोण गावकरी आहेत का आपण बघूया. अच्छा या तुम्ही पुढे या तुम्ही. काय म्हणलं तुम्ही? काय नाव तुमचं? माझं कुमार गायकवाड आहे. काय यांचं म्हणणं असं आहे की स्मशानभूमी आहे, स्मशानभूमीला रोड नाही म्हणजे रस्ता नव्हता, आता रस्ता झालाय. स्मशानभूमी पाहिजे, आता स्मशानभूमी होणार आहे. स्मशानभूमी झालेल्या पण हे नाही, वरी छत नाही आणि रोड जे आहे का नाही समजा आडवाडी करून शेतकरी अडवले होते. आता रोड झाली, वरून मंजूर झाली, शेतकऱ्याची रोड झाली. आता मंजुरी करून आम्हाला स्मशानभूमी मिळावं असं आमची इच्छा आहे. स्मशानभूमी आहे तिथं, फक्त आता ऍक्च्युली रस्त्यामुळे अडचण होती. चिखल होता, एवढं गुडगाड चिखल होतं, तिथं जाता येत नव्हतं. हा स्मशानभूमी आहे तिथं ऑलरेडी. आता विचार घेतला म्हणजे वडील कुठे जाळे, त्याच्या आईला कुठे जाळे, तेव्हा ते बसले पाहिजे चष्माला, ते कुठे जाळे ते विचार. हा ते विचारा, म्हणजे स्मशानभूमी असल्यावर जाळते का कुठे जाळे ते विचारा. हा आता ह्यांचं म्हणणं असं आहे की मला स्मशानभूमी मध्येच जाळा असं ह्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? त्यांचे वडील 5 वर्ष केलतीच की, 5 वर्ष सरपंच होते. त्यांनी आता चकच हे नाही म्हणते ते आपलं स्मशानभूमी नाही म्हणते. मग 5 वर्ष सरपंच केले, त्यांचं वडील कुठं होतं स्मशानभूमी? स्मशानभूमी कुठं मला दाखवू शकता का? दाखवू शकता की, दाखवू शकता. हा येऊन दाखवू शकतो मला स्मशानभूमी कुठेही दाखवू शकता. बघा यांचे वडील जे आहेत ते किती महिने झालं वरून? 2 महिने झाले यांचे वडील वारून. काय नाव तुमचं? महादेव सुरवसे. काय नेमकं तुमच्या गावाचा प्रश्न स्मशानभूमी नाही असं गावकऱ्याचं म्हणणं आहे. शेतकरी लोक आहेत तेच त्यांच्या शेतामध्ये जाळतात. गोरगरीब मग आम्ही जाऊन तिकडं वड्याकडे जातो. एवढीच अडचण आहे की रस्ता चिखलात हे अवघड आहे पावसाळ्यात. चिखलामध्ये जाऊ शकत नाही, काटे फांदटे हे आहेत. आता स्मशानभूमी आहे का तिथं? तिथे जातो आम्ही वड्यात. बर, मग स्मशानभूमीची कुठे मागणी केली का तुम्ही? नाही करत. बर ठीक आहे. बघा इकडे ग्रामस्थ आहेत, गावकरी आहेत. आपण गावकऱ्यापाशी जाणार आहेत. एकाचं म्हणणं असं येईल की स्मशानभूमी नाही आणि एकाचं म्हणणं असं येईल की स्मशानभूमी आहे पण तिथं दुरुस्तीसाठी करायला पाहिजे, तिथं जायला रस्ता नाहीये असं गावकऱ्याचं म्हणणं. काय ना तुमचं? बोलताय का? काय सांगचाल? इथं स्मशानभूमी नाहीये तुमच्या गावामध्ये असं तुम्ही म्हणतायत आणि काही लोक असं बी म्हणतायत की स्मशानभूमी आहे पण तिथं जाता येत नाही. नेमकं प्रकरण काय? तिथं जागा आहे, फक्त स्मशानभूमी रस्ता नव्हता. रस्ता आता झालेला आहे, सध्याला आता झाले रस्ता. तरी आमच्या आजीला पण तिथं जाळलो आम्ही. आमचं शेत नाही तिथं जाळतो, ते जागाच आहे समजायला जाळण्यासाठी गावकरीला. हा आहे तिथे जागा. आहे की. बघा ह्यांचं पण म्हणणं आहे की जागा आहे तिथं परंतु जाता येत नाही आणि तिथं अडचणी आहेत. तर तिथं गावकरी आहेत. पुढे या थोडं. काय नाव तुमचं? अमोल पनवेश्वर सुरू असे. काय सांगताल? तुमच्या गावाचा मोठा प्रश्न आहे की स्मशानभूमीच हिंदूची नाहीये, हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मग हे नेमकं प्रकरण काय? ज्याला ज्याला शेत आहे ते सगळे शेतावर जाळतात आणि ज्याला ज्याला शेत नाही, ब्रह्मवड वडा म्हणून आमच्या गावात त्याच्यावरी एक जागा आहे, तिथं सगळेजण जाळतात. तिथं रस्त्यावर नाही मेन प्रकार. आणि दुसरं म्हणलं तर स्मशानभूमी नाही तिथं, म्हणजे बांधकाम वगैरे नाही तिथं काय पण. आणि पावसाळ्यामध्ये ते अडचण होते सगळ्याला. जनता आहे का घरोघरी त्याला अडचण येते तिथे जाण्या येण्यासाठी. मोठ्याचं ठीक आहे, गरीबाचं जरा हाल होते, दुसरे काय नाही. तुम्ही कोणाला मागणी केली का नाही? मागणी माहित नाही का पुढचं. बघा त्यांचं गावकऱ्याचं म्हणणं आहे की स्मशानभूमी आहे पण त्याला जाता येत नाही आणि त्यांचं म्हणणं असं आहे की स्मशानभूमी नाहीये आणि तिथं म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की मला स्मशानभूमीच हिंदू स्मशानभूमीमध्ये जाळा असं त्यांचं म्हणणं आहे. आपण सरपंच उपसरपंच कुठं आहेत काय नाही, आपण थेट त्यांच्या पैसे जाणार आहेत. दूध का दूध पाणी का पाणी प्रकरणाच्या दोन्ही बाजू आपण थेट आहे जे उपसरपंच आहेत त्यांच्या घरी निघालेलो आहोत आपण आणि थेट जे आहे ती सत्य परिस्थिती कशी आहे ती मी तुम्हाला व्हिडिओ लाईव्ह दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ जी आहे ती लाईव्ह करणार आहे. गावकऱ्याची काय समस्या आहे, हिंदू स्मशानभूमी नाहीये असं गावकऱ्याचं म्हणणं आहे आणि काय गावकऱ्याचं असं पण म्हणणं आहे की स्मशानभूमी आहे मात्र तिथं जाण्यासाठी रस्ता नाहीये आणि तिथं जीवरी जे आहेत छत नाहीये असं गावकऱ्याचं काही म्हणणं आहे. तर आपण सरपंच जे आहेत उपसरपंच आपण त्यांच्या घरी चाललेलो आहोत आणि स्मशानभूमी कुठं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकता तुम्ही इकडे स्मशानभूमी आहे इकडं. तर आधी आपण उपसरपंचाच्या घरी जाऊया आणि नंतर स्मशानभूमीमध्ये जाऊया. आहेत ते जे आहेत ते इथं उपसरपंच जे आहेत ते त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि गावकऱ्याचं एका व्यक्तीचं असं म्हणणं आहे की गावाला हिंदू स्मशानभूमी नाहीये, हिंदू स्मशानभूमी जी आहे ती नाहीये असं त्या एका व्यक्तीचं म्हणणं आहे.
आणि बाकी काही नागरिक होते. गावकऱ्याचं पण असं म्हणणं आलेलं आहे की हिंदू स्मशानभूमी नाहीये. कोणाचं म्हणणं असं पण आलेलं आहे की हिंदू स्मशानभूमी आहे, परंतु तिथे जाण्यासाठी रस्ता नाहीये आणि तिथं वरील छत पण नाहीये. म्हणजे अडचणी आहे तिथं, पावसाळ्यात जाता येत नाही तिथं, असं पण काही गावकऱ्याचं म्हणणं आहे. तर आपण थेट लाईव्ह दूध का दूध पाणी का पाणी, मी तुम्हाला दोन्ही प्रकरणाच्या बाजू, दूध का दूध पाणी का पाणी, मी आता लाईव्ह कॅमेरा चालू राहू द्या. आपण थेट जे आहेत उपसरपंच जे आहेत त्यांच्या घरी जाऊया आपण. तर चला आपण त्यांच्या घरी जाणार आहेत. त्यांचं घर इथं आहे आणि आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांना प्रश्न विचारणार आहेत की नेमकं गावाचा प्रश्न काय आहे. नागरिकांचा प्रश्न असा आहे की स्मशानभूमी गावात नाहीये, हिंदू स्मशानभूमी जी आहे ती गावात नाहीये, असं नागरिकाचं म्हणणं आहे. परंतु इथं उपसरपंच आहेत, उपसरपंचाशी आपण जाऊन विचारणार आहेत की नेमकं प्रकरण काय आहे. दूध का दूध पाणी का पाणी, प्रकरणाच्या दोन्ही बाजू जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि आपण इथं उपसरपंच जे आहेत त्यांच्या घरी आलेलो आहोत. आपण थेट त्यांच्या घरी जाणार आहेत, त्यांच्यापाशी आलेलो आहोत. त्यांना विचारणार आहेत नेमकं प्रकरण काय आहे. गावकऱ्याचं म्हणणं असं आहे, तुमचं म्हणणं काय आहे नेमकं, आपण त्यांच्याशी जाऊन विचारणार आहेत. तर त्यांच्याशी जाऊन संवाद साधणार आहे. तर आपण इथं आलेलो आहोत त्यांच्या घरी. सरपंच कोण, तुम्ही आहेत का? अच्छा, मला सांगा, तुमच्या गावाचा प्रश्न असा आहे की इथं स्मशानभूमी नाहीये, हिंदू स्मशानभूमी जी आहे ते नाहीये. आणि काही गावकऱ्याचं असं पण म्हणणं आलेलं आहे की हिंदू स्मशानभूमी आहे, परंतु तिथं जे आहे ती जाता येत नाहीये, रस्ता नाहीये आणि वरी जे आहे ती छत नाहीये, असं त्यांचं गावकऱ्याचं म्हणणं आलेलं आहे. तर ह्यावर तुमचं म्हणणं काय आहे? स्मशानभूमी आहे ना. अच्छा, आम्ही पाठपुरावा केले स्मशानभूमीसाठी. कसा पाठपुरावा केला तुम्ही? ज्यावेळेस ग्रामसभा घेतली होती का घेतलं होतं? ग्रामसभा घेतली होती, मी त्या दिवशी नव्हते ग्रामसभेला. अच्छा, कोण होते? उपसरपंच होते. अच्छा, तुम्ही नाही तर? नव्हते मी. नेमकं गावाची परिस्थिती काय? परिस्थिती आहे ना, हे स्मशानभूमी आहे म्हणून. अच्छा, स्मशानभूमी आहे. अच्छा, हे नव्हते त्या दिवशी, ज्या दिवशी ग्रामसभा यांनी लावली होती त्या दिवशी सरपंच जे आहेत ते रजेवर होते आणि इथं उपसरपंच जे होते ते तिथं होते, तिथं त्यांनी जे आहे ते तिथं होते. तर त्यांच्याशी जाणून घेणार. काय नाव तुमचं? रणजित गायकवाड, उपसरपंच आहे मी. अच्छा, गाव चिंचली भुयार. अच्छा, आता तुमच्या गावाचा असा प्रश्न आहे की इथं हिंदू स्मशानभूमी नाहीये आणि दुसरा प्रश्न, हिंदू स्मशानभूमी नाहीये आणि एका संबंधित व्यक्तीने असा अर्ज केलेला आहे की मला त्या हिंदू स्मशानभूमीमध्ये जाळण्यात यावं, असं त्या सरपंचानं आपलं त्या संबंधित व्यक्तीनं जे आहे ते अर्ज केलेला आहे. त्या अर्जाची कॉपी माझ्याकडे आहे आणि ते व्हिडिओ पण दाखवत होते की शेतामध्ये जे आहे ते अंत्यविधी करताना त्यांच्यापाशी ते व्हिडिओ पण आहे. व्हिडिओ पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे व्हिडिओ. आणि आता मला हे सांगा की नेमकं परिस्थिती काय आहे, की स्मशानभूमी आहे का नाही आहे. गावकऱ्याचं असं पण म्हणणं आलेलं आहे की स्मशानभूमी आहे, परंतु त्या स्मशानभूमी जाण्यासाठी रस्ता नाहीये आणि वरील जे आहे ती छत नाहीये, असं गावकऱ्याचं म्हणणं आलेलं आहे. तर ह्याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे? स्मशानभूमी जे नाही म्हणतात ना, त्याचा हा पुरावा आहे माझ्याकडे. अच्छा, हे बघा, हे आहे. कॅमेरा. हे 7/12 आहे. अच्छा, गट क्रमांक 3 मध्ये स्मशानभूमी, हिंदू स्मशानभूमीला 21 गुंठे जागा आहे. हा त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. हा, दुसरी गोष्ट, रस्ता नाही आहे, रस्ता कच्चा आहे. रस्ता नाही म्हणता येईल, रस्ता कच्चा आहे. रस्त्यासाठी आम्ही हे ठराव दिले आहेत वेळोवेळी, जिल्हा परिषद पंचायत समितीला हे ठराव दिले आहेत. अच्छा, रस्त्यासाठी, शेवधानी शेडसाठी आणि ओढ्यात पूल बांधकामासाठी त्याचा पाठपुरावा चालू आहे. येत्या 2 महिन्यामध्ये काम मंजूर होईल आणि ते मार्गी लागेल. पण स्मशानभूमी नाही म्हणणं हे चुकीचं आहे. विरोधक मुद्दाम जाणीवपूर्वक ते त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. एक तर लेडी सरपंच आहे, आणि ते दबाव टाकून आरक्षणामधले सरपंच आहेत, त्यांच्यावर कुठलं तर दबाव टाकायचं, नाव खराब करायचं, असं त्यांचं चाललं आहे. मागील 8 वर्षामध्ये, पाठीमागे मी सरपंच होतो 5 वर्ष, आता उपसरपंच आहे. गावामध्ये जितके सिमेंट रस्ते झालेत हे माझ्यामुळे झालेत, आमच्या कार्यकाळामध्ये झालेत. पहिले हे लोक चिखलात जात होते. आमच्या गावाची संडास इतकी वाईट परिस्थिती होती की गावच्या कडेने फिरता येत नव्हतं. ते आम्ही बंद केलो. पाठोपाठ जाऊन थांबणं करणं, त्यांना शौचालय बांधून देणं, सर्व काम आम्ही करून घेतलो. आता हे नाव चाललं आहे कुठं, यांचं नाव खराब करावं, इलेक्शनच्या पूर्वी नाव खराब करावं आणि यांची बदनामी करावं, त्या हेतूने हे केलेलं आहे. अच्छा, आता हे माझ्याकडे सर्व पुरे आहेत, समसमी असली पुरे आहेत, आम्ही पाठपुरावा केलेले पुरे आहेत. 2 महिन्यामध्ये काम मंजूर होणार आहे. हे पंचायत समिती सदस्याला पाठवलेलं आमच्याकडे पत्र आहे. मग नेमकं ते असं काय म्हणतायत की मला हिंदू स्मशानभूमीमध्ये जाळावा, असा त्यांचा प्रश्न आहे. नेमकं ह्या प्रश्नावरचं उत्तर काय द्यायचं? आणि जाळू ना, आहे 7/12 आहे आमच्याकडे. तिथं तुम्हाला स्मशानभूमी दाखवतो मी. आहे का आता सध्या मी बघू शकतोय? सध्या आहे, तुम्ही मी ऐकतो. चला, स्मशानभूमी ऐकतो. रस्त्याचं काम बी केलेलं आहे, कच्चं काम केलेलं आहे. झाडं वेड सर्व साईडचे काढून केलं आहे. फक्त मुरुम आत्राचं राहिलं आहे त्याच्यावर. आणि ओढ्यात पुलाचं 1-2 महिन्याचं मंजूर होईल. ते जिल्हा परिषद नेंबरच्या 15 आयोगाच्या निधीमधून त्यांनी ते प्रस्ताव दिलेला आहे. ते बी जास्तीत 1.5 ते 2 महिने म्हणजे मंजूर होईल. आणि शेत रस्त्याचं काम मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते या योजनेमधून ते बी मंजुरीच्या मार्गावर आहे. 8 दिवसामध्ये ते पण मंजूर होईल.
अच्छा हो. पण नेमकं आता एक काम किती दिवसात होईल? 2 महिन्यामध्ये दोन्ही काम पूर्ण होतील. दोन्ही बी महिन्यामध्ये काम पूर्ण हा, होतील. हं. बरं, आता मला बघण्यासाठी स्मशानभूमी आहे का? आहे. मी दाखवू शकतोय? हो, दाखव. दाखवणार मी? हो, दाखव. अच्छा, हो, बघा ही म्हणते की स्मशानभूमी आहे. आपण स्मशानभूमीमध्ये जाणार आहे. चला माझ्या पुढे चला तुम्ही. बघा ही स्मशानभूमी आपल्याला दाखवत आहेत. आपण थेट ते स्मशानभूमी जिथं आहे तिथे जाणार आहेत. आपण दूध का दूध पाणी का पाणी प्रकरणाच्या दोन्ही बाजू आपण जे आहे ती प्रकरणाच्या दोन्ही बाजू जाणून घेणं हे खूप महत्वाचं आहे. हे उपसरपंच आहेत, यांनी आपल्याला दाखवत आहेत. पुढे चला तुम्ही, पुढे चला. कॅमेरामॅन मागून या तुम्ही. बघा हे जे आहे ते आपण इथं पाठीमागे चाललेले आहेत. तिकडे जिकडं स्मशानभूमी आहे तिकडे जाणार आहेत त्यांनी. तर आपण पण त्यांच्या पाठीमागे जाऊया. चला आपण तिथं जाऊन तिथले स्मशानभूमीची नेमकं परिस्थिती काय आहे ते आपण थेट जाणून घेणार आहेत. नेमकं स्मशानभूमी आहे का नाही आहे का, तिथं स्मशानभूमीमध्ये रस्ता आहे का नाही आहे का. गावकऱ्यांचा असा पण प्रश्न होता की रस्ता आहे परंतु तिथं जाता येत नाही, उडग्या उडलेले पाय जातात. असं पावसाळ्यात असं शेतकऱ्यांचं आणि तिथल्या ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं की काही सरपंच तिकडे उपसरपंच जे आहे ते तिकडे निघालेले आहे. आपण तिकडे जाऊया चला थेट. बघा आता जे आहे ते उपसरपंच तिकडे जात आहेत. जिकडे स्मशानभूमी आहे तिकडे त्यांनी जात आहेत. आपण त्यांच्या पाठीमागे चाललेलं आहे. जे आहे ते सत्य परिस्थिती आहे, त्याच्यातलं काही कट करणार नाही. जे आहे ते लाईव्ह मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि इथे जे आहे ती स्मशानभूमी कुठं आहे, ते जाताना रस्ता आहे का नाही आहे का, आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. तर आपण तिकडे निघालेलो आहोत स्मशानभूमीकडे. तिकडे जाणार आहेत आपण. बघा तिकडे जाऊया आपण. बघा इथे जे आहे ते उपसरपंच, इथं आपण ज्या ठिकाणी स्मशानभूमी आहे, ज्या ठिकाणी रस्ता आहे त्या रस्त्यावर आपण आलेलो आहोत. तर कॅमेरा चालू राहतो, पुढे दाखवा इकडे स्मशानभूमी कुठे आहे ते आपण थेट तिकडे जाणार आहेत, बघणार आहेत. नेमकं स्मशानभूमी हे वडा आहे, हे बरोबर आहे. गावकरी म्हणत होते वड्याच्या बाजूला स्मशानभूमी आहे, पण नेमकं कुठं आहे ते आपण जाऊन बघणार आहेत. आणि गावकऱ्याचं म्हणणं असं पण होतं की रस्ता नाहीये तिकडे जाण्यासाठी. तर ही खरी परिस्थिती आहे. इथं चिखल पण आहे, चिखल पण होतो इथं पावसाळ्यात. तर हे पण त्यांचं बरोबर आहे. परंतु स्मशानभूमी कुठं आहे ते आपण तिथे जाणार आहेत. नेमकं स्मशानभूमी कुठं आहे काय आपण थेट तिथे जाणार आहे. तिकडे रस्ता दिसतोय स्मशानभूमी जाण्यासाठी. इकडं दुरुस्तीकरणचं काम झालेलं दिसतंय मला. इकडं सरपंच जे आहेत ते निघालेले आहेत. कॅमेरा चालू राहू द्या, पुढे दाखवा इकडं. हे इथं स्मशानभूमी पुढे आहे म्हणून कुठं. तर आपण जाणार आहे त्या स्मशानभूमीपाशी. नेमकं स्मशानभूमी आहे का नाही आहे का ते ग्रामस्थ जे होतं गावकरी त्यांना असं म्हणलेलं आहे की मला हिंदू स्मशानभूमीमध्ये जाळा, असं त्या ग्रामस्थाचं म्हणणं होतं. पण नेमकं स्मशानभूमी आहे का नाही आहे हे आपण बघण्यासाठी इथं वर आलेलो आहोत. इथं स्मशानभूमीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी प्रकरणाच्या दोन्ही बाजू जे आहे ते जाणून घेणं हे खूप महत्वाचं असतं. तर आपण इथं दोन्ही बाजू जाणून घेण्यासाठी जे आहे तिथं आलेलो आहोत. इथं आपण स्मशानभूमी बघणार आहेत कुठं आहेत ती. तर पुढे बघताय तुम्ही इकडं इथपर्यंत रोड आहे. आता इथं स्मशानभूमी कुठं आहे ते आपण इथं उपसरपंच आहेत, आपल्याला उपसरपंच दाखवतील नेमकं स्मशानभूमी कुठं आहे काय नाही ते आपल्याला त्यांनी दाखवतील. तर तिकडे कॅमेरा दाखवा उपसरपंचापाशी. सरपंच कुठं आहे स्मशानभूमी जी आहे? अच्छा, ते इकडे मी त्यांच्याकडे जातो. एक मिनिट. अच्छा एक मिनिट इकडे अलीकडे काय नेमकं काय म्हणलाय तुम्ही? इथे स्मशानभूमी आहे? हे पूर्ण हे जे आहे का नाही, इथून हे पूर्ण आपली स्मशानभूमी आहे. इथून आहे ते आता निघालो का ते रस्ता सुद्धा आतमध्ये आलो तेव्हापासून पूर्ण 21 गुंठे असे 3 कोणीमध्ये आहे, कोरस मध्ये जागा आहे. ते आपली 21 गुंठे स्मशानभूमी आहे. आणि अंत्यविधी केलेली जागा असे अंत्यविधी केलेली जागा आहे. तो काही जागा दिसते. अच्छा, तिकडे ते भिंत पाडून सर पडलेली होती, ते सफाई केल्यामुळे तो दिसत नाही. तिथे अंत्यविधी लोकांनी आधीवर केलेली आहे. अच्छा, ही भिंत होती का इथं आधी? हा भिंत होती. भिंतीत बांधकाम होतं, ते पडल्यामुळे आम्ही काय केलं, सफाई करून जे झाडे आपले होते सर्व काढून याचे लेवल करून घेतलेलं आहे. अच्छा, 1 महिन्याच्या मागेच पाठीमागेच केलेलं आपण. म्हणजे ह्याचा प्रस्ताव कुठं दाखल केलाय का तुम्ही सुशोभीकरणसाठी? हो केलं की पंचायत समितीला दाखल केलं, जिल्हा परिषद दाखल केलं. हे प्रस्ताव आपल्याकडे आहेत दाखल केलेले. अच्छा, हो सर्वांचा पाठपुरावा चालू आहे. जिल्हा परिषद सदस्याच्या निधीमधून ते आपला पुलाचं बांधकाम त्यांनी मंजूर करून घ्यायचे ठरलंय आणि त्यांनी शिफारस केली त्या कामाची. आणि मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्त्यामधून ते रस्त्याचं काम हे मंजुरीच्या म्हणजे टप्प्यामध्ये आहे. अच्छा, हो आणि हे लवकरच काम पूर्ण होईल. अच्छा. आणि आम्ही शेवदानी शेडचा अगोदर प्रस्ताव काय दिलो नाही, की मुख्य समस्या आमची होती रस्त्याची आणि त्या ओढ्यामध्ये पुलाची, त्यामुळे त्याची मागणी अगोदर केली. ते झाल्याच्या नंतर आम्ही शेवदानी शेडची मागणी करणार आहोत. कारण तिन्ही कामं एकदाच मिळणार, शासन तेवढी कामं एकदाच मंजूर करणार नाही, तेवढी निधी एका गावाला तेवढे देणार नाही शासन. त्यामुळे आम्ही एक टप्प्याटप्प्याने घेत चाललोय ते. अच्छा. हो. आता त्यांचं म्हणणं असं पण होतं की इथे स्मशानभूमी नाहीयेच, मग ही स्मशानभूमी आली कुठून? मग तेच म्हणतो ना, खोटं आरोप करून नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. ते सरपंच आम्हाला उपसरपंच दाब देत आहेत, गुंडगिरी करत आहे. मी गुंडगिरी जर करत असतो तर 10 वर्ष लोकांनी मला निवडून दिलेच नसते. आणि हुकुमशाही हे चालू आहे. हुकुमशाही ग्रामसभा जर चालू असली, ग्रामसभेत तुमचं म्हणणं ऐकून घेतो आम्ही, मग ते हुकुमशाही म्हणतात का? हुकुमशाही असेल तर ग्रामसभाच घेतलो नसतो ना आम्ही.
ग्रामसभेला 100-150 लोक येतात आमच्या. मग का म्हणे येतात? आम्ही जर दाब देत असलो, भांडणं करत असलो तर लोक चालू नसते ग्रामसभेला. जाणून बुजून नाव खराब करण्यासाठी इतके कामं झालेत. 50 वर्षामध्ये इतके काम आमच्या गावात झाले नाहीत. घरकुलचं बोलायला गेलं तर 359 घरकुल ह्या वर्षी मंजूर आहेत. तालुक्यामध्ये फर्स्ट गाव आमचं घरकुलसाठी. सगळ्या तालुक्यामध्ये विहिरी आमच्या गावाला जास्त मंजूर आहेत. हे ते लोकांना खुपतंय डोळ्यामध्ये की लय कामं चाललं करलं हे ना, पुढे चाललंय, आता ह्याला इलेक्शन आम्ही पाडू शकत नाही, मग कुठं नाव बदनाम करायचं असं त्या लोकांचं चाललंय. त्या हेतूनच हे नाव बदनाम केलेलं आहे. समशानभूमी आता तुमच्या समोर बघा, कॅमेरा फिरून द्या, 21 गुंठे समशानभूमी इथे आहे, जागा आहे. आणि शेतकरी कोणाचा ताबा जर असला तरी शेतकरी असं ठेवते का? ठेवतेच नाही ना. काढून शेती पेरलेलं राहिलं असतं इथं, किंवा तसं कोळं मारायला राहिलं असतं, त्या पद्धतीने राहिलं असतं. मग आता ही स्मशानभूमी ह्याची जे स्मशानभूमी इथं जे तयार होणार आहे ती कधी तयार होणार आहे? इथे येत्या 2 महिन्यामध्ये रस्ता आणि पुलाचं काम होईल, मंजूर होईल. ते झाल्याच्या नंतर आम्ही शेवदानी शेडचं बी प्रस्ताव टाकून ते पण मंजूर करून घेणार आहोत. हो, मी येणार आहे इथे स्मशानभूमी बघण्यासाठी. हो ठीक आहे, या सर, अवश्य या तुम्ही. पुढल्या वेळेस जे पण तुमचा रस्ता आणि पूल आणि शेवदानी शेड कम्प्लीट राहील. येत्या 2 महिने 2 कामं होतील. त्याच्यानंतर पुन्हा 6 महिन्यामध्ये हेच आमचं शेवदानी शेड बी पूर्ण झालं राहील. हे गाव कोणचं आहे? चिंचोली भुयार, उमरगा तालुका. बघा इथे जे आहे ते उपसरपंच होते आणि गावकरी होते आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे की नेमकं प्रकरण काय आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे. ह्यांचं म्हणणं, गावकऱ्याचं म्हणणं असं होतं की स्मशानभूमी नाहीये गावाला, परंतु इथं आल्यानंतर इथं दिसतंय स्मशानभूमी नाहीये, परंतु इथं जागा आहे स्मशानभूमीची. इथं याच्या अगोदर पण इथं अंत्यविधी केलेला दिसतोय. इथं जी पाठीमागे जी भीत होती ती भीत पाडून जी आहे ती इथं त्यांनी रस्ता करण्यासाठी इथं थोडंफार इथं काम केलेलं दिसतंय. आणि हे पुढल्या 2 महिन्यात ना, पुढल्या 2 महिन्यात जे आहे तिथं काम होणार आहे स्मशानभूमीचं, असं ह्यांचं म्हणणं आहे. आणि गावकऱ्यांचं पण म्हणणं होतं की स्मशानभूमीला जागा नाहीये, पण आता इथं जागा दिसते. इथं त्यांच्यापाशी 7-12 पण आहे त्या जाग्याचा. आणि जे संबंधित व्यक्ती होतं त्यांचं तर म्हणणं असं होतं की मला हिंदू स्मशानभूमीमध्ये जाळा, असं त्यांचं म्हणणं होतं. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळवणार. काही वेगळे विषय तर खाली माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी.